तर नमस्कार मंडळी, मला माहिती आहे की तुम्ही माझा खालचा शॉर्ट व्हिडिओ बघून हा लाँग व्हिडिओ खास या नामाचा उगम कसा झालेला आहे, या नामामागची कहाणी काय आहे ती बघायला आलेला आहात. तर चला तर मग सुरुवात करूया. अक्कलकोट येथे एक तरुण साधक आला होता. त्याचे नाव नारायण होते. ते अनेक वर्ष तपश्चर्या करत त्यांना योगसिद्धी देखील मिळवायची होती. ते एका संताकडून दुसऱ्या संताकडे जात होता, पण त्याच्या मनाला समाधान मिळत नव्हते. एके दिवस स्वामी समर्थांबद्दल त्यांनी ऐकले. मग काय, तो साधक अक्कलकोटला गेला. स्वामी त्यावेळी शांतपणे बसलेले होते. नारायणाने त्यांना नमस्कार केला. मग तो म्हणाला, महाराज, मला सिद्धी हवी आहे. स्वामी काही वेळ हसत राहिले आणि मग म्हणाले, सिद्धी कशासाठी? नारायण म्हणाला, लोकांचे कल्याण करायला. स्वामींनी त्याच्याकडे खोल नजरेने पाहिले. मग म्हणाले, खरंच लोकांचे कल्याण करायचे आहे की लोकांनी तुझे कौतुक करावे असे तुला वाटत आहे? मग काय? हे ऐकताच नारायण गप्प झाला, कारण त्याच्या मनात थोडाफार अहंकार होता. स्वामी पुढे म्हणाले, सिद्धी मिळवणे मोठे नाही, पण अहंकार जिंकणे फार मोठे आहे बरं. नारायण विचारात पडला. तो काही दिवस स्वामींच्या सेवेत होता. त्याने पाहिले की स्वामी बऱ्याच अद्भुत गोष्टी जाणतात, लोकांच्या मनातील देखील विचार ओळखतात. हे त्याला हळूहळू कळू लागले. अडचणीत असलेल्या लोकांना योग्य मार्गदर्शन करतात, योग्य वाट दाखवतात, पण कधीच स्वतःच्या शक्तीचं प्रदर्शन करत नाहीत, हे त्याला तेव्हा तिथे जाणवले. एके दिवस त्यांना नारायण म्हणाला, महाराज, तुमच्याकडे एवढी शक्ती आहे तरी तुम्ही त्याचा कधीच अभिमान का करत नाही हो? स्वामी हसले आणि म्हणाले, खरी सिद्धी म्हणजे नम्रता. त्या क्षणी नारायणाला मोठा बोध झाला. तेव्हा त्याला समजले, सिद्धी मिळवण्यापेक्षा स्वतःला जिंकणे फार महत्त्वाचे आहे. त्याचा अहंकार नाहीसा झाला. त्याच्या चेहऱ्यावर शांतता आली. तो स्वामींच्या चरणी पडला आणि म्हणाला, आज मला माझी खरी सिद्धी मिळाली. मग काय, ही गोष्ट अनेक भक्तांनी ऐकली आणि लोक तेव्हापासून म्हणू लागले, स्वामी समर्थ सिद्धीचे अधिपती आहेत. ते सिद्धांचेही स्वामी आहेत. तेच खरे सिद्धेश्वर देखील आहेत. तेव्हापासून भक्त त्यांना श्रद्धेने म्हणू लागले, सिद्धेश्वराय नमः.